हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या चॅनलमध्ये. आणि नवा कोरा सिनेमा येतो आहे ज्याचं नाव आहे स्वरगंधर्व सुधीर फडके. आणि माझ्यासोबत गोड मृण्मयी बसली आहे. आणि लिटरली म्हणजे मला झालं की मलाच असं होत नाही आहे, इतकी छान दिसते. आणि तिची नवीन भूमिका येते आहे. तर काय सांगशील भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल? मी हेच सांगेन की एकतर बाबूजींच्या पत्नीची भूमिका करायला मिळणं हे याहून जास्त छान किंवा याहून जास्त भाग्याचं दुसरं काय असू शकतं. कारण ज्या माणसाची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालोत किंवा त्यांचे गाण्यामधले आदर्श पाळत कित्येक जणं किंवा आजही बाबूजी आणि गदिमा ह्यांच्या नावावरती कित्येक लोकांचं पोट चालू आहे. कित्येक कार्यक्रम आजही हाऊसफुल होतात. इतक्या मोठ्या माणसावरती हा सिनेमा बनतो आहे आणि ज्यांनी ह्या माणसाला सावलीसारखी साथ दिली त्या म्हणजे ललिताबाई. त्यांची भूमिका मला या चित्रपटामध्ये करायला मिळते. याहून आणखीन दुसरा आनंद काय असू शकतो. एकंदरीत ट्रेलर टीजर सगळं बघितलं आणि भरभरून प्रतिसाद दिसतो आणि ट्रेंडिंग पण होतं. आणि काल राजसाहेबांच्या हस्ते त्याचं ट्रेलर लॉन्च पण झालं. तर आत्ता सोशल मीडियाचं जग आहे, पटकन कॉम्प्लिमेंट आपल्याला करतात, पटकन प्रतिक्रिया करतात. तर आत्तापर्यंत या भूमिकेसाठी तुला मिळालेली सगळ्यात छान प्रतिक्रिया काय आहे? मला असं वाटतं की सगळ्यात चांगली प्रतिक्रिया मला श्रीधरजींनी स्वतः दिली. आम्ही एका अवॉर्ड फंक्शनमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलो होतो आणि तेव्हा मी थोडीशी उशिरा स्टेजवरती गेले. मग तर सगळी टीम आमची थांबली होती आणि बोलायला लागली होती आणि मी नंतर उशीर झाला मला तिथे पोचायला. आणि मी अशी स्टेजवरती आल्यानंतर मी श्रीधरजींना म्हटलं सॉरी ते शेजारी थांबले होते. ते म्हटले इट्स ओके, पण माझ्या आईची भूमिका अगदी शोभलात हं, माझी आई खूप सुंदर केलं आहे तुम्ही का. म्हटलं बास आता मला काही कोणाचं म्हणजे मला, कारण आपल्या कुठलं अवॉर्ड मिळालं ही माझी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट मला मिळालेली असं मी समजते. एकंदरीत आम्ही गवताला नेहमी गाताना बघतो, तिचं काही ना काही सुरू असतं, पण तू आम्हाला फार कमी सोशल मीडियावरती गाताना दिसते. पण तू खूप छान गाते. तर तुझ्या आयुष्यात संगीत कधी आलं आणि त्यासोबतच बाबूंची किंवा आशाताई हे सगळे संगीतकार तुझ्या आयुष्यात कधीपासून आहेत? मला मी तान्ही असल्यापासून माझ्या आयुष्यात संगीत आलं आहे. कारण माझी आई गाते म्हणूनच गौतमी गाते. मी पण प्रॉपर शिकलेली आहे, क्लासिकल शिकलेली आहे. आणि म्हणजे मला कळायला लागल्यापासून मी गाणं शिकते आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये हे संगीत आहे त्यांच्या घरामध्ये बाबूजींचं स्थान हे अढळ आहे. त्यामुळे मला माहिती पण नाही कधीपासून मी त्यांची गाणी ऐकते. इतक्या लहानपणापासून मी त्यांची गाणी ऐकते. मला आता अमृताकडनं वॉर्निंग आली आहे आणि ती विठ्ठल रुक्मिणीमधली रुक्मिणीसारखी माझ्या पाठीमागे उभी राहिली आहे. तर मला वाटते की मी हा इंटरव्ह्यू संपवायला पाहिजे. एकदा काय सांगशील प्रेक्षकांना, का बघावा हा चित्रपट? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आपल्याकडे किती मोठी माणसं किंवा अनमोल रत्न होऊन गेली तर बाबूजी हे खूप मोठं ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान आहे त्यांना. मराठी संगीत विश्वामध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी खूप काम केलं. तर त्यांच्या आयुष्यावरती हा सिनेमा आहे. आणि त्यांनी त्यांच्या ज्या अजरामर कलाकृती आहेत त्या फक्त बघायला नाही तर ऐकायला सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. कारण या चित्रपटातली सगळी गाणी ही त्यांच्या आवाजामधली आहेत, ओरिजिनल गाणी आम्ही राखलेली आहेत. त्यामुळे संघर्ष म्हणजे काय असतं किंवा मोठं आपण एखाद्या व्यक्तीला का म्हणतो, काय पद्धतीचं आयुष्य, काय पद्धतीच्या निष्ठेनी ही माणसं आयुष्य जगली आहेत, राष्ट्रप्रेम म्हणजे काय असतं, हे सगळं जर का अनुभवायचं असेल तर 1 मेला थिएटरमध्ये या. आणि त्याचबरोबर गाणी ऐकताना मात्र डोळे उघडे ठेवा. कारण त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत कायम असं होतं की आपण डोळे मिटून तर यावेळेला तुम्हाला गाणी फक्त ऐकायची नाही तर बघायची सुद्धा. आणि मला वाटते की आमचा पण इंटरव्ह्यू इनकम्प्लीट राहिला आहे, तर तो आपण 1 मेला चित्रपट बघितल्यानंतर परत करूया. प्रॉमिस. आणि हे मी अमृताकडून करून घे. माझं प्रॉमिस. थँक्यू सो मच.